चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, सिटी इंडिया मराठी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रितेश पाटील। प्रितेश पाटील आज 14/12/2025 रविवार आम्ही दौंडकर आम्ही 10वी स्नेहसंमेलन मेळावा व प्रकाश आयोजन। स्नेहसंमेलन मेळावा श्री विनय कुकडे लिखित दौंड अतरंगी आणि अतरंगी पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न। अध्यक्ष माननीय डॉक्टर मधुकर मोकाशी। प्रमुख अतिथी श्री विहार कृष्णाजी कुकडे, सौ मंगला विनय कुकडे, लेखक विनय कुकडे सर, प्रकाशक श्री राजेश काथवाटे, यश ग्राफिक्स पुणे। निवेदन माननीय सौ अर्चना साने मॅडम यांनी केले। उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच सामाजिक बांधिलकी पकडून सिटी फाउंडेशन महाराष्ट्र व्हाईस चेअरमन श्री विजयकुमार देशपांडे सरांनी आपल्या सिटी इंडिया मराठी न्यूज चॅनल तसेच सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री तुकाराम सुतार सर पत्रकार सेवा पुरस्कार, तसेच विजयकुमार देशपांडे सर समाजसेवा पुरस्कार, माननीय आप्पा पांचाळ ज्येष्ठ गायक गीतकार पुरस्कार मानपत्र या कार्यक्रमात मान्यवरांना उपस्थिती दिली व उपस्थितांना देऊन सन्मान करण्यात आला। व्हिजन स्पोर्ट फाउंडेशन सदस्य श्री विजयकुमार देशपांडे अध्यक्ष यांनी सन्मानित केले। व्हिजन फाउंडेशन धैरी पुणे संस्थापक अध्यक्ष प्रितेश अरविंद पाटील यांनी सर्वांचे आभार मानले। या सर्व कार्यक्रमाला सिटी इंडिया मराठी न्यूज व सिटी फाउंडेशन यांच्याकडून शुभेच्छा। व्हेरी गुड मॉर्निंग संडे। आज आपण आपल्या चॅनलवरती सिटी इंडिया न्यूज मराठी पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रितेश पाटील आपल्या समवेत भेटायला आला आहे। आपले आज आम्ही दौंडकर 10वी शेजवी 1979ची बॅच गेट टुगेदर आणि आमचे प्रिय मित्र लाडके मित्र श्री विनय कुकडे सर यांनी लेखन केलेलं पुस्तक अंतर आणि अंतर्मन हे आज प्रकाशन सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे। तर ते थोडक्यात त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचं माहिती देतील आणि समाजाला एक प्रोत्साहन देतील। कुरकडे साहेब बोला, आपण कसं हे प्रवासात तुम्ही केलेला आहात आणि प्रवास कसा तुम्ही सुरू केला होता? नमस्कार। पहिल्यांदा ज्या भोंग्यापासून सुरुवात झाली तो भोंगा म्हणजे दौंडचं अंतर्मन म्हणायचं आपण। त्या भोंग्यावरती दौंडचं आयुष्य चालायचं होतं। ज्या काळातलं लेखन आहे, पुस्तकाचं नाव आहे दौंड अतरंगी आणि अंतरंगी। दौंड म्हणजे पुणे जिल्ह्यातलं असं गाव आहे ज्या गावाची महिमाच वेगळा आहे। त्या गावाचा त्या पुस्तकामध्ये दौंड गावाचं वर्णन दौंड देश म्हणून पूर्णपणे आम्ही केलेलं आहे। म्हणजे मी करताना डोळ्यासमोर असं एक वेगळं विवेचन आहे की या दौंडचं अंतर्मन काय आहे, दौंडचं वर्णन काय आहे, दौंड मूळ काय आहे आणि दौंडचा इतिहास जो काही असेल, पण दौंडबद्दल लोकांपर्यंत पोचलेली काय माहिती आहे यातला जो फरक आहे तो म्हणजे अतरंगी आहे। आणि अंतरंगात जे दौंड आहे ते त्या वेशीच्या आतमध्ये आहे। वेशीच्या वरवरनं जे पहिलं दौंड आहे ते लोकांपर्यंत चुकीचं दौंड म्हणून पोचत गेलं आणि ते माझ्यापर्यंत बऱ्याचदा पोचल्यानंतर मला थोड्याशा वेदना व्हायच्या। मग ते मी असं अपडाऊन जेव्हा दौंड पुणे करायचो तेव्हा माझ्या डोक्यात काही गोष्टी होत्या आणि माझं नकळत व्हॉट्सअपवरती माझ्या स्वतःच्या अकाउंटवर मी लिहित गेलो। लिहिण्याची सुरुवात एका भिकाऱ्यापासून केली। किरम्या नावाचा एक भिकारी होता, अतिशय प्रसिद्ध होता, जो त्या किरम्याचा महिमा दौंडला माहिती होता।
माहिती एवढंच होतं की तो आंधळा आहे, तो भिकारी आहे, त्याच्या नावाने हाक मारली की तो अंगावरती काठी घेऊन धावतो. आणि हे वर्णन लोकांच्या मनाला एवढं भावलं की ते आठवणी खूप जाग्या झाल्या. थोडक्यात मनात सगळ्यांचं होतं, पण ते वरचं थोडं आवरण मी पुसलं आणि ते पुसावं लागलं. मला नंतर इतकं खरडावं लागलं की पहिल्या भागापासूनच्या प्रतिक्रिया बोलक्या यायला लागल्या आणि मला लोक आणखीन काही आठवणी द्यायला लागले. आणि त्या फेसबुकवर, व्हॉट्सअपवर फोन करून आणि मग ते दौंड असं उलगडत गेलं. दौंड पूर्ण जे जुनं दौंड आणि ते खरंच मनात होतं लोकांच्या. पण लोकांना सारखं काहीतरी वेगळे विषय म्हणजे वाईट घटना किंवा वाईट गोष्टी याबद्दल दौंडची चर्चा जास्त करायची लोक. त्यापेक्षा उलटं व्हायला लागलं आणि खरोखर चांगल्या आठवणीमध्ये लोक रमायला लागली. आणि त्या ज्या गोड आठवणी आहेत त्या असते प्रत्येक एका भागातनं अशा 108 भागामध्ये त्या उलगडल्या गेल्या. त्या उलगडताना माझी ज्या शाळेत मी मोठा झालो ती शाळा, ज्या गावात फिरलो ते गाव, तिथली मंडई, तिथले येणारे भाजीवाले, इथपासून ते रेल्वेचा प्रवास आणि रेल्वेचं स्टेशन, त्याचं अंतर्मन, लोकोशेड, इथं असलेली लोकोशेड आणि इथून हालताना वेदना झालेली लोकोशेड, तिथली माणसं, त्यांचे युनिफॉर्म, त्यांची वागणूक, इथले अँग्लो इंडियन जे दौंडमध्ये अँग्लो इंडियन फार सुखासमान राहायचे आणि एक वेगळं त्या स्वरूप होतं दौंडला. ते स्वरूप, माझे शिक्षक ज्यांनी मला शिकवलं त्यांचं वर्णन किंवा त्यांची थोडी माहिती, त्यांच्या आठवणी, असं अनेक स्वरूपात यात्रा, दौंडमध्ये होणाऱ्या यात्रा, SRP कॅम्प, इरिगेशन कॉलनी असेल, कुरकुमची मोरी असेल किंवा तो नदीवरचा पूल असेल, या सगळ्या गोष्टींच्या काही ना काही स्वरूपात नावं येऊन त्याच्या आठवणी फक्त डोक्यात लोकांना नाव घालून ते साकारण्याचा प्रयत्न केला. तो लोकांना जो भावला, ते लोकांनी जे दौंडचे मित्र आहेत माझे सगळे, ते मित्र आणि दौंडकर ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्या ग्रुपवरचे अनेक मंडळी, त्या सगळ्यांना असं वाटलं की हे आता 100 झालेले आहेत, ह्याचं कुठंतरी पुस्तकात रूपांतर होणं गरजेचं आहे. आणि त्यांनी ताबडतोब त्याचा निर्णय घेतला आणि 2 महिन्याच्या आत ते स्वप्न सत्यामध्ये आणलं आणि आज हे पुस्तक आपल्यासमोर प्रकाशित होण्याचा दिवस उजाडला. सर्व दौंडकरांना मी धन्यवाद देतो या चॅनलमार्फत. सर, आज एक तुम्ही सुरुवातीला भोंग्याचा एक तुम्ही अंतकरण सांगितलं. सुरुवात पण भोंग्याची झाली आणि सांगता पण भोंगाच होती. म्हणजे तुमच्या हृदयात आणि मनामध्ये जसं आमचं चॅनल महाराष्ट्र देशभर जागत आहे, तसं आपलं हे प्रकाशन केलेलं पुस्तक दौंड अंतरंगी आणि अंतरंगी प्रकाशन पुरस्कार सोहळा हा जगभरात गाजावा हे आमची चॅनलकडे सदेश आम्ही देतो. आणि पुढची वाटचाल तुमची खूप चांगली असो. ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला प्रेरणास्थान आणि धन्यवाद तुम्ही कोणाला म्हणाल बरे? मी पहिल्यांदा तर माझे आई वडील, माझे सगळे मित्र आणि अख्खं दौंड, माझे सद्गुरू आणि दौंड सर्वांना धन्यवाद देतो. ओके, ह्या प्रवास म्हणजे लेखणी तशी तुम्ही चालू केली लेखक म्हणून, आणि ज्यांनी प्रकाशन केलं त्यांच्यासाठी तुम्ही काय थोडक्यात सांगाल? नाही, त्यांच्या भावनाच वेगळ्या आहेत. त्यांनी मित्र म्हणून तर केलं, पण दौंडवरचं प्रेम माझ्यापेक्षा जास्त आहे. त्यांनी आणखीन जास्त प्रकर्षण जाणवलं, म्हणून मला त्यांचे भयंकर आभार मानावे वाटतात. कारण हे स्वप्न माझ्या डोक्यात पुस्तक ह्या विषयावर होता, पण त्यांनी पुस्तकात रूपांतर करण्याचं स्वप्न त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे सगळं क्रेडिट त्या लोकांना आहे ज्यांनी हे सर्व पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. वा वा, सुंदर. म्हणजे लेखन तुम्ही केलं, खरं तुम्ही श्रेय सगळं प्रकाशकांना देताय, ह्याच्यासाठी आमच्याकडनं पण सगळ्यांना धन्यवाद म्हणायला काही हरकत नाही आहे. आता कसं आहे की जसं तुम्ही हे प्रकाशन केलं किंवा तुम्ही लिखाण केलं, आज पुस्तक तुम्ही प्रकाशित करत आहात, मन भरून आलं आहे तुमचं की दौंड तुम्ही असं शब्दात नाही पुस्तकाच्या रूपात तुम्ही मांडलं गेलेलं आहे. ते मांडत असताना काही असे प्रसंग तुम्हाला आठवले का की माझं बालपण तिथं होतं, ते अजून काहीतरी चांगलं घडलं असतं किंवा अजून समाजाला ते कळलं पण असतं? नाही, बदल घडत आहेत आणि गोष्टी आम्ही ज्या पाहिलेल्या आहेत लहानपणी, त्यातल्या नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही गोष्टी बदल होत चाललेल्या आहेत. जसं नैसर्गिक गोष्टींचं अनेक वर्णन आहेत, फुलपाखरापासून झाडाच्या फुलांपासून वर्णन आहे त्या पुस्तकामध्ये, आणि बंगले आणि रेल्वेच्या गोष्टी आहेत त्याच्यात बदल होत चाललेत. पण जे बदल आहेत, बदल हे चांगल्यासाठीच होत असतात. आणि खूप रेल्वे आत्ता जे करते ते पण सुंदरच आहे. जे नवीन बांधकाम करते, जे काही चेंजेस करते, त्याच्यामध्ये आमची हरवली ती फक्त अपडाऊनमधली रेल्वे, ज्याच्यामध्ये आम्ही शटल म्हणायचो, तिच्या वेळा आणि आमचं अपडाऊनचं 2 स्टेशन झाल्यामुळे बदललेले मार्ग, याच्यामुळे थोडा खंड पडलाय. बाकी दौंड आहे तसं छान शांत रीतीने चाललेलं आहे, एकोप्याने चालू आहे, त्याचा आनंद आजही आहे.
सर, तुम्ही महाराष्ट्र शासनाला किंवा केंद्र सरकारला असं काय सांगू इच्छिता का तुमच्या पुस्तकाच्या माध्यमातून की पुणे जिल्ह्यामध्ये एक रेल्वे स्टेशन आहे आणि सेकंड हार्ट आपण दौंड किंवा दौंडनंतर मनमाड हे असं काहीतरी आपण गिनतीत पकडलं जातं म्हणजे लांबच्या लोकांना प्रवासासाठी, तसं दौंड अजून काही विकसित केलं पाहिजे का म्हणजे रेल्वे स्टेशन? रेल्वे स्टेशननी विकास चांगला केला आहे, पण सोयी सुविधा करण्यासाठी त्यांनी जी रेल्वे तिकडनं अजून वळवलेली आहे त्यासाठी काही वेगळा विचार करून दौंड सगळ्या रेल्वे पुन्हा दौंड स्टेशनवरनं याव्यात आणि भरपूर रेल्वे दौंडच्या प्रवाशांसाठी पण असाव्या, दौंडच्या प्रवाशांच्या सोयी व्हाव्यात, अपडाऊन सोयीस्कर व्हावं. कारण सगळ्यांची पोटं जी आहेत ती पुण्यातल्या कंपन्यांवर अवलंबून आहेत, त्यांना जाणं कंपल्सरी आहे आणि ते जाताना त्यांना जाण्याची सोय म्हणजे रेल्वे ही एकमेव सोय आहे जी सुद्धा सोयीस्कर आहे. त्यांच्यासाठी सगळा विचार व्हावा एवढी जे कळकळ आहे. कारण माझी 40 वर्ष अपडाऊन झाल्यानंतर मला हीच कळकळ वाटते की रेल्वेला गेल्यानंतर रेल्वे तिथं असावी, जशी बस मिळते तशी रेल्वे असावी आणि संध्याकाळी पुन्हा कष्ट करून येताना आल्यानंतर रेल्वेने पुन्हा सुखरूप घरी यावं एवढीच एक इच्छा आहे सर्वांची माझी. धन्यवाद. तुम्ही केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्री साहेबांना एक आव्हान असं तुम्ही दिलेलं आहात. सिटी इंडिया मराठी न्यूज चॅनल पुणे प्रतिनिधी प्रितेश पाटील, आपलं सर्वांचं धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.